इथल्या नारायण आणि नारायण तत्वाला माझा नमस्कार. एकदम शांत व्हावं, आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे. स्पेशल सोल्स असतात घरात, तर त्यांनाही मदत होते. एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. स्वामी अरविंदोंना आणि मदरना प्रार्थना करते. संपूर्ण गुरुतत्वाला प्रार्थना करते. महातर बाबाजी आणि आनंदमयी माता, महादेव महादेवी, मास्टर संकल्प करा, आपल्या घरी आपण म्हणावं, आमच्या घरी कुणाचा मृत्यू हा अपघाती झाला असेल किंवा कोणी कोणाला भोसकणं शस्त्राचा वापर करून झाला असेल, तर 7 पिढ्यांमध्ये अशा कुठेही घटना घडल्या असतील, हे सोल्स आजही फिरतात आहेत. अतिशय वाईट पद्धतीनं मृत्यूनंतरचं जगणं त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. या सगळ्या आत्म्यांना प्रार्थना करा, आपण शंबाला या ठिकाणी आहोत. आणि इथे या सोल्सना मदत करायला मास्टर्स आलेले आहेत. यांना जिथे कुठे जखमा झाल्या आहेत, त्या यांच्या आपल्या प्रत्येकालाच अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, मृत्यूनंतर सुद्धा एक कोश जे असतात त्याच्यावर संस्कार होतात. ते मास्टर्स जे देतात आहेत, ते मास्टर्स देतात आहेत, त्यांच्यावर संस्कार होतात आहेत. इतके प्रत्येक घरातून आत्मे निघतात आहे, बापरे. तुम्हाला कानाच्या तिथे व्हायब्रेशन्स जाणवतील, दोन्ही कान भरून आल्यासारखे वाटते. मानेच्या तिथे जाणवेल. मास्टर्स, या सोल्सवर संस्कार होतात आहेत.
ज्या जखमा आहेत त्यांना झालेल्या, त्या कोशातून त्यांचं हिलिंग होत आहे. काहींचे मृत्यू हे अपघाती झाले आहेत, काहींचे हत्याराने झाले आहेत, कोणी कोणाला वाईट रीतीने मारलेलं आहे. मास्टर्स, या सगळ्याच गोष्टी अद्भुत आहेत आणि ह्या तुमच्यापर्यंत येतात आहेत, तर त्याचा पूर्ण उपयोग स्वतःसाठी करा आणि दुसऱ्यासाठीही करा. केवळ मला मिळालं पाहिजे ही भूमिका आता थांबवा. स्वतःची जर प्रगती करून घ्यायची तर दुसऱ्याला द्यायला शिका. हे सगळं बोलणं स्वामींचं आहे. अतिशय शांतपणाने हे हिलिंग होऊन राहिलंय. काहींचा मृत्यू असा रस्त्यावर, म्हणजे काहीतरी खायला निघाले, काहीतरी पदार्थ आवडतो ना, बटाटे वडा किंवा असं काहीतरी खायचं होतं म्हणून निघाले आणि मध्येच हार्ट अटॅक येऊन गेला आणि रस्त्यातच ते पूर्ण पडले, घाम फुटला आणि तिथंच गेले. मास्टर्स, काही माऊलींच्या गुडघ्यामध्ये दुखतंय. पूर्ण विश्वास ठेवा. पाय सरळ करा. काहींच्या डोक्याच्या मागे स्पंदनं निर्माण झाली आहेत. आणि काहींना मूलाधाराच्या तिथे ठणकतंय. आजचं ध्यान खूप महत्वाचं आहे. एकदम शांत मास्टर्स, एकदम शांत. तुमचा श्वास जितका तुम्ही शांतपणे घ्याल तितकं हिलिंग हे होत आहे. तुम्हाला काही चेहरेही दिसू शकतात. ही मंडळी तुम्हाला धन्यवाद देतात आहेत. खूप धन्यवाद देतात आहे, आशीर्वाद देतात आहे. आणि आता विनंती करा, आपल्या गुरूंना समोर ठेवावं, त्यांना विनंती करावी. हे प्रभू, हे सगळे म्हणजे आईच्याकडचे नाव घ्या त्यांचं, जो परिवार येतो, वडिलांच्याकडचे, आजीच्या माहेरची, आजोबांच्याकडचे, पणजीच्या माहेरची,
पणजोबांच्या कडचे 7 पिढ्यातील मंडळी, त्यांना स्वामीजींनी या क्षणीनं मास्टर्स एक वेगळीच गोष्ट घडते. या सोल्सना स्वामीजींनी प्रकाशाच्या झोतात वर पाठवले आणि कितीतरी फूट त्यांची जी बसण्याची खुर्ची आहे त्या खुर्चीपासून ते वर आले. जी बॉडी तरंगते ना, शरीर असं तरंगतं ना, इतकं त्यांचं शरीर हलकं आहे. कितीतरी वेळ ते खूप वर आलेत. त्या तिथेच त्यांची समाधीची जी जागा आहे ना, तिथे एक ही खुर्ची आहे. सगळ्यांना त्यांनी आशीर्वाद दिले. आणि आता हळूहळू ते खाली येतात. खुर्चीत आसनस्थ झाले. मास्टर्स, तुमच्या सगळ्यांच्या ब्रह्मरंध्रावर फुलांचा अभिषेक होतोय. अनेक सोल्सना आपण मदत करू शकलात. एकदम शांत, एकदम शांत. हृदयात या मास्टर्स, हृदयात या. पूर्ण शांत व्हा. आपल्या आईवडिलांना हृदयापासून धन्यवाद द्या, कारण त्यांच्यामुळे आपण इतकं चांगलं जीवन जगतो. सगळ्या पूर्वजांना जे जे तुम्हाला आठवतात आहे त्यांना आजी, आजोबा, पणजोबा, पणजी, सासरचे, माहेरचे सगळ्यांना धन्यवाद द्या. आणि एकदम शांत, एकदम शांत व्हा मास्टर्स. चलते चलो मेरे दोस्तों, चलते चलो.
श्वासाबरोबर चलायचे. आपले श्वास आणि आपण एकदम शांत, अजून शांत होण्याचा प्रयत्न करा. अजून स्थिर. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतती आहे, होतती आहे. तळमळ तळमळ होतती आहे, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकत चिले, चुकत चिले. अपराधी जन चुकत चिले, चुकत चिले. तुझा तुझी सावरी राम राया. कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता नदीसे कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. कुठे जावे काय करावे, काय करावे. कुठे जावे काय करावे, काय करावे. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेशी नाही सरी दया. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. जनहित
राम राया जय जय रघुवीर जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारमाचा गमो पंथ आनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ श्री करुणाष्टके अष्टक क्रमांक 1 अनुदिन अनुतापे तापलो रामराया जय जय रघुवीर समर्थ अनुदिन अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा नीरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ विणसिण होतो धावरे धाव आता भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला रघुपती मती माझी आपुलीशी करावी सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी विषय जनित सुखे सौख्य होणार नाही तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही रविकुळ टिळकारे हित माझे करावे दुरित दुरी हरावे सस्वरूपी भरावे तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझे तुझ विण मज वाटे सर्व संसार ओझे प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी अचल भजन लीला लागली आस तुझी चपळपळ मनाचे मोडिता मोडवेला सकळ स्वजन माया तोडिता तोडवेला घडी घडी विघडे हा निष्ठयो अंतरीचा म्हणून करुणा हे बोलतो दीन वाचा जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी मजवरी करुणेचा राघवा पूरलोटी तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू षडरी पुकुळ माझे तोडियाचा समंधू तुझ विण करुणा हे कोण जाणेल माझी सिणत सिणत पोटी पाहिली वाट तुझी झडकरी झड घाली धाव पंचाननारे तुझ विण मज नेते जंबुकी वासनारे सबळ जनक माझा राम लावण्य पेटी म्हणून मज पोटी लागली आस मोठी दिवस गणित बोटी प्राण ठेवो निकंठी अवचट मज भेटी होत घालीन मिठी जननी जनक माया लेकरू काय जाणे पयन लगत मुखे हाणता वत्स नेणे जळधर कण आशा लागली चातकासी हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी तुझ विण मज तैसे जाहले देवराया
विलग विषमकाळी तुटली सर्व माया. सकळ जन सखा तू स्वामी आणि कनाही. विषय व मन जैसे त्यागिले सर्व काही. स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे. रघुपती विण आता चित्त कोठे न राहे. जीवलग जीव घेती प्रेत सांडूनी जाती. विषय सकळ नेती मागुता जन्म देती. सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे. जीवलग मग कैचे चालते हे चिसाचे. विलग विषम काळी सांडिती सर्व माळी. रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. सुख सुख म्हणता हे दुःख ठाकोनी आले. भजन सकळ गेले चित्त दुष्टीत झाले. भ्रमित मन वळेना हित ते आकळेना. परम कठीण देही देह बुद्धी गळेना. उपरती मजरामी जाहली पूर्ण कामी. सकळ भ्रम विरामी राम विश्राम धामी. घडी घडी मन आता रामरूपी भरावे. रविकुळ टिळकारे आपुलेसे करावे. जळचर जळवासी नेणती त्या जळासी. निसिदिन तुझ पासी चोकलो गुण रासी. भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी. सकल भुवनवासी भेटी दे रामदासी. जय जय रघुवीर समर्थ. अष्टक क्रमांक 2. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. असंख्यात रे भक्त होवो निगेले. तिही साधनांचे बहु कष्ट केले. नव्हे कार्य करता भूमी भार झालो. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. बहुदास ते तापसी तीर्थवासी. गिरी कंदरी भेटी नाही जनासी. स्थिती ऐकदा थोर विस्मित झालो. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. सदा प्रेम रासी तया भेटलासी. तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्य रासी. अहंता मनी शब्द ज्ञाने बुडालो. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. तुझे प्रीतीचे दास निर्माण झाले. असंभाव्य ते कीर्ती बोलो निगेले. बहुधारणा थोर चकित झालो. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. बहुसाल देवाळये हाटकाची. रसाळा कळा लाघवे नाटकाची. पूजा देखता जाड जीवी गळालो. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. कितेकी देहे त्यागिले तूज लागी. पुढे जाहले संगतीचे विभागी. देहे दुःख होताच वेगी पळालो. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो.
किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती, किती धर्मसंस्थापना अन्न शांती, परस्तावलो कावलो तप्त झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. सदा सर्वदा राम सांडूनि कामी, समर्था तुझे दास आम्ही निकामी. बहुस्वार्थ बुद्धी नरे कष्ट विलो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. जय जय रघुवीर समर्थ. अष्टक क्रमांक 3. रामावर भार. नसे भक्तिना ज्ञानना ध्यान काही, नसे प्रेम हे राम विश्राम नाही. असा दीन अज्ञान मी दास तुझा, समर्था जनी घेतला भार माझा. रघुनायका जन्म जन्मांतरीचा, अहं भाव छेदो निटाकी दिनाचा. जनी बोलती दासया राघवाचा, परी अंतरी लेश नाही तयाचा. रघुनायका दीन हाती धरावे, अहं भाव छेदो निया उद्धरावे. अगुणी तया लागी गुणी करावे, समर्थे भव सागरी उतरावे. किती भार घालू रघुनायकाला, मज कारणे सीण होईल त्याला. दीनानाथ हा संकटी धाव घाली, तयाचे निहे सर्व काया निवाली. मज कोवसा राम कैवल्य दाता, तयाचे निहे फिटली सर्व चिंता. समर्था तया काय उत्तीर्ण भावे, सदा सर्वदा नाम वाचे म्हणावे. दिनाचे उणे दिसता लाज कोढा, जनी दास दिसे तुझा दैन्यवाणा. सिरी स्वामी तू रामपूर्ण प्रतापी, तुझा दास पाहे सदा शीघ्र कोपी. जय जय रघुवीर समर्थ. यावेळी या क्षणाला आपल्या सगळ्यांच्या घरावर प्रकाशाचा एक झोत फिरतोय. अगदी कोपऱ्या कोपऱ्यातून घराचं आपोआप शुद्धीकरण होतंय. जी काही नकारात्मकता आहे, कुठे जर दडली असेल तर ती निघून जाते. आपल्या घराच्या उंबरठ्यापासून जितक्या खोल्या आहेत तितक्या खोल्या
अगदी वॉशरूम्स पासून डोळ्यासमोर आणा. आपण जिथे डस्टबिन्स ठेवतो ती जागा सुद्धा, जिथे आपली केरसुणी असते ती जागा, पॅसेज, खाली वर, आपले स्वयंपाकघर, बेडरूम्स, मुलांची अभ्यासिका, आई वडिलांची खोली, आपले देवघर, सगळं डोळ्यासमोर आणा. याचं सगळ्याचं सूर्याच्या प्रकाशाने शुद्धीकरण झालंय मास्टर्स. आजची प्रोसेस अतिशय अद्भुत आहे. ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते स्वामी अरविंदो, मदर, संपूर्ण गुरुतत्व, महाअवतार बाबाजी, आनंदमयी माताजी, महादेव महादेवी आणि सूर्यनारायण भगवान यांना सगळ्यांना दंडवत प्रणाम. आपल्या आईवडिलांना दंडवत प्रणाम. गुरूंना, कुलदेवतेला हृदयापासून कृतज्ञता व्यक्त करा मास्टर्स. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वासरं, पशु पक्षी, आम्ही सगळे, आमची सगळ्यांची घरं सुरक्षित आहे. धरणी माता आनंदित आहे. कल्याण वस्तू, कल्याण वस्तू, कल्याण वस्तू. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. एक छान तुपाचा दिवा लावून तुम्ही ध्यानातून उठल्यावर घंटी घेऊन संपूर्ण घरात आपल्या फिरवून आणा आणि नंतर तो आपल्या देवासमोर जरूर ठेवा. कधीही करा, आत्ताच करा असं नाही, दिवसभरातून कधीही करा. तर एक क्वेश्चन होता हा बोला. की तुम्ही बोलता तुमचं नाव घ्या. माझं मोस्टली डलायमा होतो की आधीचं नाव घ्यायचं का आत्ताचं नाव घ्यायचं. जे तुमच्या काळजात आहे नाव लिहिलेलं ते नाव घ्या. माझं दोन्ही, मग मी दोन्ही नावं घेते आणि गप्प बसते, पण एक्झॅक्टली कुठलं नाव घेतलं पाहिजे. ममता एवढं घेतलं तरी पुरेसं आहे. परमेश्वराला माहिती ममता कोण आहे. खूप छान होतं आजचं ध्यान, मस्त होतं. माझ्या उजव्या हातावर टॅपिंग करत होतं कोणतरी, मग थोड्याने बंद झालं आणि हृदयावरती असं थोडं प्रेशर आल्यासारखं झालं, तर ते पण शांत झालं. आणि धैर्या दोनदा अशी 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 करून उठली, म्हणजे युजली ती उठत नाही. सो खूप छान होतं ध्यान, मस्त. प्रतिभाताई बोला. नमस्कार ताई. मला ते स्वर आले दुरुनी आणि टिळक, घराघरातले आणि जनमानसातले दोन्ही पुस्तकांविषयीचं ग्रुपवर आपण कसं मागवता येईल त्याचे हे सांगितले तर बरं होईल. आजचं ध्यान खूप छान होतं आणि खूप खूप धन्यवाद ताई. यांचं प्रकाशन मी तुम्हाला सांगितलंय ना. ग्रंथालय प्रकाशनचं सांगितलंय. स्वर आले दुरूनचं सांगा जरा फक्त. मग स्वर आले दुरुनीला हिला विचारून घ्या ना, आपल्या ऋषलीताईला विचारून घ्या. बरं, चालेल चालेल, हां. ठीक आहे, विचार. ओके, धन्यवाद. ओके. वनिता बोलते. सुताताई धन्यवाद. आणखीन आत्मवंदन. माझा ध्यान तर खूप छानच झालं आणि
हृदयाला आणखीन असं नीच्या साईडला बरेच व्हायब्रेशन होते आणि मला ना एक एक सेकंद एक स्त्रीने माझी ओटी भरली एवढं दिसलं मला. बाकी ध्यान छानच झालं. काय अर्थ असेल त्याचा. धन्यवाद ताई. खूप छान अर्थ आहे. नमस्कार. सुजाताताई. बोला हा सुजाताताई, येतं ऐकायला. नमस्कार ताई. हा आजचं ध्यान छान झालं आणि मला पर्टिक्युलरली हे पितृपक्षामध्ये तुम्ही आता जे वेगवेगळे म्हणजे सोर्सेस बोलवत आहे, वेगवेगळ्या आत्म्यांना बोलवत आहे आणि त्यांच्यावर आमचं ध्यान करून घेते, म्हणजे त्या आत्म्यांच्या ज्या ऋणानुबंधनात आम्ही अडकलेले आहोत त्याच्यातून तुम्ही आम्हाला बाहेर काढताय. एवढं मोठं काम करताय ताई, आम्हाला मोकळं करताय त्या बंधनांमधून. तर त्यासाठी मला खूप खूप आणि त्यामुळे ह्या पक्षातलं एकही ध्यान मिस करायचं नाही असं ठरवलेलं. त्याचं मिस करतच नाही, पण शक्य तेवढं म्हणजे अटेंड करायचंच असं, कारण त्याच्यातून आपण मुक्त होतोय हळूहळू वेगवेगळ्या बंधनांमधून. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद ताई. थँक्यू ताई. मी रजा घेते मास्टर्स. जय श्रीराम.